नमस्कार. इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या 13 एप्रिलच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा भाग बघायला मिळतो, ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की आता सत्या एका मेजरचं रूप घेऊन घरी आलेला असतो. सत्याने कोट वगैरे घातलेला असतो, दाढी, हातात काठी, चष्मा सगळं काही केलेलं असतं आणि सत्या घरी येतो सुरव्यांच्या घरी आणि तो म्हणतो, मी इथला मेजर आहे आणि तुमचा काका आहे मी. तर मला सांगा, सुरव्यांच्या घरातली सून सत्याची बायको कुठे आहे? आता असं म्हणल्यानंतर पेंटर, त्यानंतर मम्मी, ह्या सगळ्यांना धक्का बसतो की नक्की हे काका आहेत तरी कोण आणि यांना एवढं सगळं कसं काय माहिती? सत्याचं लग्न झालेलं, सत्याची बायको, ह्या गोष्टी यांना माहीतच कशा? हा प्रश्न पडलेला असतो. खरं तर सत्यानं हे सगळं नाटक केलेलं असतं मुद्दामून, म्हणजे सत्याला आता ह्यांच्या घरी राहता येईल. सुरव्यांच्या घरी राहायला त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. दुसरी गोष्ट, मंजू जर का तिकडे घरी राहिली तिच्या, तर प्रॉब्लेम असा होणार की मंजू आणि सत्या वेगळे राहतील. म्हणून सत्याने ही अक्कल लढवलेली असते की जेणेकरून मंजू त्याच्या डोळ्यासमोर राहील आणि ते दोघं एकत्र राहू शकतील. आता सत्या घरी येतो. सत्या बोलायला लागल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो की नक्की हे काका आहेत तरी कोण? तो त्याची ओळख सांगतो की मी काका आहे आणि इथं मी राहायचो किंवा सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत. सत्या काय जुन्या गोष्टी अशा सांगतो की ज्याच्यामुळे मम्मी साहेबांना कळून चुकतं की बरोबर आहे, कदाचित मलाच माहीत नसेल, हे आपल्या घरातलेच कुठले तरी कोणतरी असतील किंवा आपल्या घरात त्यांचा काहीतरी संबंध असेल. आणि आता तेच होतं. सत्या म्हणतो, सत्याची बायको कुठे आहे? तिला का नाही बोलवलं? ती कुठे दिसत नाही इथं. त्या मम्मी साहेब सांगतात की सत्या गेल्यापासून मी तिला घराबाहेर काढले आणि तिला मी या घरात पुन्हा बोलवणार नाही आहे. सत्या म्हणतो, नाही, असं करून चालणार नाही आहे. तुम्ही असं करूच कसं शकता? तुम्ही सत्या जर का गेला असेल तर त्याच्या बायकोला तुम्ही आधार द्यायला पाहिजे होतं ना. तुम्ही तर तिला घराबाहेर काढलं. वा, हे संस्कार केलेत का मी तुमच्यावरती? असं सत्या म्हणू लागतो. आता 2 मिनटं पेंटरला तर कळतच नसतं की नक्की काय चाललंय, हे कोण आहेत, हा तो विचार करत असतो. त्यानंतर आपल्याला बघायला मिळतं की सत्या लगेचच म्हणतो की कुठे सत्याची बायको बोलवा. आणि आता तेवढ्यातच तिथं मंजू आलेली असते. मंजू छान अशी पोलिसांचा युनिफॉर्म घालून तिथं आलेली असते. वर्दीमध्ये आलेली मंजू सत्याकडे बघते. तिला पहिल्यांदा सत्या कळतच नाही की हा सत्य. तेव्हा सत्या म्हणतो, कोण कोण तुम्ही? तेव्हा मंजू म्हणते, मी मंजू. त्यावेळेस सत्या म्हणतो, अच्छा, म्हणजे तुम्ही सत्याची बायको का? आणि असं म्हणून तो डोळा मारतो. आता लगेचच मंजूला समजतं की हा सत्य आहे. आता खरंच सत्याने चांगलीच अक्कल लढवलेली आपल्याला बघायला मिळतं. सत्याला काही झालं तरी सुरव्यांच्या घरामध्ये राहायचं होतं, तेही मंजूसोबत, आणि म्हणूनच त्याने ह्या मेजरची भूमिका निभावलेली आहे. हे नाटक करत सत्या आतमध्ये घुसलेलं आहे. आता घरात सत्या राहायला चालू करतो. मंजूला देखील त्याने आणलेलं असतं. आता घरात सगळ्यांनाच कळत नसतं की नक्की चाललंय तरी काय. सत्या सोडून गेला ह्या दुःखात सगळेजण असतात, पण इकडं ह्या मेजरचं जरा वेगळंच काहीतरी सुरू असतं. ते काका रोज वेगळे काहीतरी काम करत असतात. प्रत्येकाला कशा पद्धतीने काहीतरी त्रास द्यायचा आहे ते बघत असतात. हे सत्या मुद्दामून करत असतो, कारण सत्याला सगळ्यांना दाखवून द्यायचं असतं की जर का सत्या गेला आहे तर मग तुम्ही तुमचं आयुष्य जगा, तुम्ही नेहमीप्रमाणे हसत खेळत जगा. आणि म्हणूनच सत्या हे सगळं करताना आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर आता इकडे मंजूला तर खूप भारी वाटत असतं की सत्या खरंच सगळ्यांना कसं करतोय. खरंच सत्याला मांडलं पाहिजे. इकडं मेला म्हणून सगळेजण दुःखी आहेत, पण इकडं सत्या मात्र चांगलाच जोश दाखवतोय. इकडे आर्यांना तर कळतच नसतं की अचानक हे आजोबा आले तरी कोण, ह्यांचा काय संबंध आहे आणि ह्यांनी मंजू मॅडमला घरी कसं काय बोलावून घेतलं. आर्यांच्या डोक्यात 1 ना 100 प्रश्न सुरू असतात. आर्यांना भीती वाटत असते की असं नको व्हायला की सत्या मेला आहे, ह्या भ्रमामध्ये मी जीवन जगतोय आणि खरंच कधीतरी एकदाचा सत्या माझ्या समोर येऊन टपकेल आणि सत्या मलाच जीव घ्यायला बसेल किंवा माझाच जीव घेईल, असं नको व्हायला, असा विचार आर्यन करत असतो. मग आता आर्यन ठरवतो की या काकांबद्दल जरा माहिती काढूयात. आता आर्यन काकाबद्दल माहिती काढताना विचार करतो की नक्की हे काका आलेत कुठून, त्यांचा काय संबंध आणि त्यांचा सुर्वे घराशी संबंध आहे तरी काय. हे सगळे प्रश्न आर्यनला पडलेले असतात. आता आपल्याला बघायला मिळतं की मंजू आणि सत्या एकत्र घरात राहत असतात. मंजूला तर खूप छान वाटत असतं, कारण मंजूला काही झालं तरी सत्याला सोडून राहायचं नाही आहे. आता तिला सरांनी सांगितलेलं आहे की सत्यासारख्या गुंडाला मारण्यासाठी मी तुला पाठवलं होतं, पण मंजू आता शांत असते, कारण तिला माहिती आहे तिचा सत्या किती बदलला आहे. तिचं सत्यावरती मनापासून प्रेम आहे आणि सत्याचं देखील तिच्यावरती मनापासून प्रेम आहे. आता सत्या सुरव्यांच्या घरी राहून जो कोणी त्याच्यावरती हल्ला करून आणला होता, म्हणजेच आर्यन, त्याच्याबद्दलचे पुरावे शोधत असतो. सत्याची माणसं सगळ्या बाजूने विचार करतात, सगळे पुरावे शोधण्याचा प्रयत्न करतात की जेणेकरून त्यांना समजेल की हा अपघात घडवून आणणारा माणूस कोण आहे, खरा सूत्रधार कोण आहे. हे जाणून घेण्यासाठी सत्याची सगळी माणसं कामाला लागलेली असतात. आता तुम्हाला काय वाटतं, नक्की सत्या
सुर्व्यांच्या घरी मंजूला घेऊन आला खरा, पण आर्यन सत्या आणि मंजूला घरामध्ये सुखाने राहू देणार का? त्याचबरोबर सुर्व्यांच्या घरातले इतर मंडळी देखील सत्यावरती म्हणजेच काकावरती बारीक त्याचं त्यांना खूप मोठं उत्तर द्यावं लागणार आहे. आता नक्की मालिकेत पुढं काय होणार? सत्या आणि मंजू एकत्र सुर्व्यांच्या घरात किती दिवस राहू शकणार? त्याचबरोबर सत्याचा हा काका बनून आलेला जो वेश आहे तो सर्वांच्या समोर येणार का? हे त्याचं पितळ उघडं पडणार का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी बघायला विसरू नका इन्स्पेक्टर मंजू आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.